श्री स्वामी समर्थ. छान अशी स्वामी महाराजांची पूजा झाली आणि खूप छान वाटतं, एकदम मन प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी स्वामी महाराजांची पूजा केल्यानंतर उठल्यानंतर. आणि त्यानंतर समज स्कूल होता, पप्पा त्याला रेडी करत होते. पण त्यात असं झालं की समज स्वामीला ना परफ्यूम हवा होता, पण त्यांनी स्वामीला दिला नाही. त्यांनी घेतला म्हणून स्वामीवर उचला आणि पप्पांना मारतो, कारण की तो त्याच्या हातामध्ये हवा होता आणि त्याला पण पाहिजे. तो म्हणतो मग पप्पा फुसफुस, नंतर परफ्यूमला फुसफुस बोलतो आणि त्याला हवं असतं ते, पण त्याने दिला नाही म्हणून थोडा रागवला रुसला. मग समज त्याला म्हणण्याचा प्रयत्न करतोय आणि तो समज म्हणतोय त्याला गाडीवरती बस, पण स्वामी बसतो आणि खूप छान दोघं सकाळी खेळतात ते उठल्यानंतर. आणि रोज असं असतं की ज्याला स्कूलला जायचं असतं तो झोपतो आणि ज्याला स्कूलला जायचं नाही तो उठतो. म्हणजे समज उठत नाही लवकर, पण स्वामी लवकर उठतो. सकाळ सकाळ दोघांची खूप छान अशी भांडणं पण असतात, खूप छान असं प्रेम पण उतरून पडतं सकाळी, कारण पप्पा असतात तेव्हा. पप्पानी समज निघाले जाण्यासाठी ऑफिसला आणि त्या स्वामी पण निघाला बाहेर चप्पल घेऊन. त्याला घेऊन गेले मग त्यांनी डायरेक्ट चप्पलच फेकून दिली, कारण त्यांना जायचं असतं. रोज पाठी लागला असतो की पप्पांच्या की पप्पा मला घेऊन चला म्हणून. त्यानंतर ते गेल्यानंतर घरी आल्यानंतर पण मला म्हणतो मम्मा चल चल. मी त्याला काही घेऊन गेले नाही खालती. मग आम्ही मस्तपैकी चहा नाश्ता केला. त्याला दूध आणि टोस्ट देत होती, पण तो खाल्ला नाही, कारण त्याची तब्येत ठीक नाही, त्याला सर्दी खोकला झाला थोडा. छान सकाळ सकाळी स्वामी महाराजांची गाणी लावली टीव्हीवरती, छान वाटतं दत्त महाराजांची गाणी वगैरे ऐकायला. त्यानंतर आम्ही थोडं दूध टोस्ट खाऊन घेतले. स्वामीला मी जसं मांड्यापाय घालून बसले तसं आम्हाला बसायचं होतं, पण त्याला जमत नव्हतं ते. स्वामीला पायाला लागले, तो पडला होता, ते लागले, ते मला दाखवते मम्मा लागले, ते बू झाले म्हणून. स्वामीना खूप पडतो, म्हणजे रोज 1-2दा तरी पडतो ना. आता जो पडला ना त्याला खूप लागलं होतं त्याच्या पायाला. किचनमध्ये माझा खूप पसारा होता, कारण किचन जर आवरलं नव्हतं तरी पण स्वामी म्हणत होता की मम्मा तू बॉलिंग कर. मला खेळायचं होतं क्रिकेट, आणि क्रिकेट खेळताना एकटं खेळता येत नाही त्याला. मी म्हणते तू खेळ, पण नाही ऐकतो. तो म्हणतो मम्मा टाक टाक चालू असतं आमचं. आणि आमच्या घरातनं सगळे क्रिकेटप्रेमी आहेत. स्वामी समोरचे पप्पा पण क्रिकेट खेळतात, क्रिकेट खेळायला आवडतं खूप, आणि ह्या दोघांना पण क्रिकेट खेळायला खूप आवडतं. पण आमचं असं आहे की बॉलर कोण नाही, आम्हाला सगळं बॅटिंगच पाहिजे, आम्ही बॉलिंग नाही करणार. या मुलांमध्ये एवढी एनर्जी येते कुठून काय माहिती. दिवसभर खेळतात, अजिबात थकत नाहीत ना, शांत झोपत नाहीत. झोपले तर दुपारी 1 तास झोपतात, बाकी बस नाही, डायरेक्ट संध्याकाळी झोपतात. अजिबात शांत बसत नाही. स्वामीची आंघोळ वगैरे झाली आणि त्याला छान असं रेडी केलं, तरी तो ऐकत नव्हता. मला बोलतो की खाली जाऊयात चल. तरी शेवटी मी त्याला खाली घेऊन गेले, थोडा वेळ खाली फिरायचं म्हणून घेऊन गेले, पण खाली अशी कोण मुलं नव्हती. आम्ही दोघंच 1-2 राऊंड मारलं, त्याचं थोडा वेळ बॉलने खेळले. त्यानंतर मी घरी आले, आणि घरी आल्यानंतर समजला स्कूलला गेले आणायला. आणि त्यानंतर मी बनवते बिर्याणी, व्हेज बिर्याणी बनवायची होती संध्याकाळी. मी फुल सगळी तयार करून ठेवली होती, पण स्वामी मध्ये येत होता म्हणून त्याला टी व्ही लावून दिली. पण तो फारसा वेळ तर काही बसला नाही. तो आला शेवटी किचनमध्ये, कारण त्याला आवडतं जेवण बनवायला आणि मस्त ते किचन कट्टा बसायला आवडतं. चला तर मग आम्ही बनवतो आता व्हेज पुलाव. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.